तो चलिए शुरू करते हैं। तर मित्रांनो स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर माझं नाव ओम पाटील. तर माझं नाव कुणाल पाटील. माझं नाव विराज पाटील. माझं नाव मंचुरन ताई. नीट सांग. नीट सांग तुझं नाव. माझं नाव पियुष विवेक. तर मित्रांनो ह्याला अक्कल कमी नाही, उमर जास्त झाले त्यामुळे तो असं नाव सांगते. तर तुम्ही त्याच्यातच लक्ष नको देऊ, तुम्ही आमचं लक्ष द्या, कारण की आम्ही इथे दोघं चॉकलेट खात आहोत. यानं चटक फुटवताव. चटक का फुटवताव? आम्हाला चटक फुटवतात. तर त्याला माहिती ना आम्ही चॉकलेट ऑलरेडी घेऊन ठेवली. आम्ही आंबुशी घेतले किशान. मित्रांनो आता जायचं प्लॅन मोरबा देवला. आता मित्रांनो आम्ही जाणार होतो मोरबा देवला, तर तुम्ही नक्कीच आम्ही नाईट शो दाखवू तुम्हाला. नाईट शो बावा बावा. हो रे, नाईट शो दाखवणार आहोत आम्ही आता लाईटीवर. आपल्याला निर्धाळा बघायला जायचं आहे. पाहिजे नाही पहिला निर्धाळा बघायला जायचं मेन. तर मित्रांनो दिसत आहे काय? मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मगाशी स्वागत झाला. हो ना बरोबर. तर मित्रांनो आता आम्ही जाणार होतो ओमच्या घरी. चप्पल नाही तो ओमच्या घरी चप्पल आणा जाणार आहोत. तर चप्पल तुम्ही ओम कुठलं घेतलंस? बाटाचं घेतलंस? राकेश पाटीलचं घेतलं बाटाचं. तर मित्रांनो बघू शकता घर किती सुंदर आहे. लाइटिंग बघा पार सुंदर आहे. ओमची चपला बाटाची आहे. मेन आमचा ह्या जे बुवाच्या पाठीवर बोलणारा विराज पाटील. तो विराज पाटील हे कालोखात चालताना तुला कसा वाटतंय? तुला भीती वाटतंय? कारण इथं भीती का वाटते तुला? इथं तुला भीती का वाटते? तिच्या बाय ना हा पांडा आहे म्हणून ह्याला भीती वाटते, पण ह्याला माहिती ना हा किती लांड्या आहे. तर मित्रांनो आता फायनली आपल्याला ओमची चपला भेटलेली आहेत. तर तुम्ही बघू शकता आता ओमला. तर मित्रांनो आपल्याला फायनली भजनाची एक ऑर्डर आलेली आहे. ते ओमच्या घरी ओम जनार्दन पाटील यांच्या घरी आपल्याला आमंत्रण केलेलं आहे. 8वे नाही तर 9वे मालीवर जसा आपल्याला टाइम भेटेल तसा आपण जाऊच. मेन पानाचा हिरा पांड्याच्या घरी नाही. हा मेन पानाचा हिरा पांड्याच्या घरी जाणार आहे. तर तुला पियुष कसा वाटते? ओमच्या मम्मीने आपल्याला ऑर्डर दिली, तिचा आपला किती बजेट काय सांगशील तू? अंदाजे आपला 1.5 ते 3,000. 130 रुपये आपला म्हणजे आपला 130 रुपये आपली वर्गणी आहे. ऍडव्हान्स आपला ऍडव्हान्स. तुम्हाला यायचं आहे का नाही? आणि पंकज जोगरला लास्ट वॉर्निंग देत आहोत आम्ही. तुम्हाला यायचं का ना? पंकज जोगर लास्ट विचारताय. तो उजराम पण दिसत नाही, मॅचिंग होत. तर मित्रांनो तुम्ही आता मित्रांनो फायनली आपण पियुष दिवसाच्या घरी चपला आणत आलो. पियुषची पियुष तुम्ही श्रीपल चप्पल कधी घेतलं असते? भाई मॅचित ना घेतलं. का बोलतोस? आपला बदामा खालचा. त्याचा किती बदाम खाल्लास तुम्ही? 3-4 माझंच नाव होतं. 3-4 तुझ्या नावावर होतं. फायनली पियुष दिवसाच्या घरी आलो. चपला मेन इथं सगळं भजन झालेलं आमच्या इथं. आणि हिजे हाच तो घर इथं भजन झालेलं आपलं. फायनली ह्याची आपण परवानगी काढलेली आहे मित्रांनो. आपल्या बुवाचे पाठवून बोलणारा माणूस, त्यांची छोटा युट्यूबर. तर आम्ही ऑर्डर घेऊन आलो भाजनाचे. हा येड जावा आहे तो पंकज. तर मित्रांनो फायनली आपली ऑर्डर. अरे कालोख पण जाम आहे. घेऊ काय बोला? माईक घे जा. त्याला माईक आणा. त्याला पारस देवेकाच्या घरी माईक आणा. पारस देवेकरच्या घरी माईक आणा त्याला रिटर्न. लावले तसं माईकला सुद्धा आवाज तरी येते काय बघ पहिले. आवाज पुरा गाव. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती उजर पडते हॅलोजनचा. तर ह्या हॅलोजननी चंद्र सुद्धा दिसतय. तर तुम्ही बघू शकता. ये तर मित्रांनो फायनली आपण पंकज देवेकरचे ना माईक घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या हातात माईक. दाखव पंकज कसा आहे. क्वालिटी माईक आहे बघा, क्वालिटी माईक. 550 किंमत आहे माईकाची. आणि माईक इथं गांजारला आहे. काय म्हणला? तर मित्रांनो माईकाची पण आपली ओळख झालेली आहे. तर आपण आता डायरेक्ट आपल्याला उजर जाम आहे ना समोर बघू शकता. बुवानी घेतलं माईक. आपले छोटे बुवानी माईक घेतलाय. तर तुम्ही बघू शकता छोटा बुवा किती सुंदर आहे. बोलतात बघूया. छोटा युट्यूबर. आणि हॅलोजन मेन परत दाखव. आता कुणाच्या हातात तर मित्रांनो फायनली आपण कालोखात ना डायरेक्ट अजून कालोखात आलेलो आलो. अंधारापासून उजेडापर्यंत हा अंधारापासून.
तो जिराफ जिराफ राहिला. जिराफ राहिला मित्रांनो. चला थांबा. मित्रांनो आपला जिराफ राहिला. आता एक माणूस पाठवत आहोत आम्ही जिराफला बोलवाय, तर तुम्ही 2 मिनिटं थांबा. पाडतो उडता बघ. हा माणूस पाठवत आहोत तो श्री उडता पक्षी पांडुरंग धांडे. धावत जा. नाही आता टॉर्च वर नाही. हॅलो. हॅलो तर मित्रांनो फायनली जिराफ आलेला आहे, तो बघू शकता तुम्ही लाईटी पेटवून. तर मित्रांनो खूप प्रयत्न करून पण हा माईक काय चालू नाही झाला. पंकज आता कारण काय असेल? मला वाटते हा 500 रुपयाचा माईक घेतला असेल तुम्ही. 550चा माईक घेतलाय. त्याचा 50 रुपये पण कमी नाही केला. अजिबात नाही. तेव्हाच तो चालू व्हायत नाही. मला वाटतं त्याच्यामुळे त्याचा जाते डबल वापस मुंबईला उद्या जाणार आहे. हा त्याला काहीतरी इलाज करून घेऊन पॅकिंग ये. बिकिंग करून नेतोय. हा बघा सगळं चालू बिलो आहे. बघा लाईट जांभली पेटते ती तुम्हाला दिसणार डोलं धवलं. घबरा. मित्रांनो तुम्हाला ते दिसणार नाही कारण की आम्हाला दिसते. ते तुम्हाला दिसते ते आम्हाला दिसणार. असं असतं. असा तो मॅटर आहे, म्हणून तो तसा बोलला का तुम्हाला नाही दिसणार. आणि तो असा आहे म्हणजे आपण बोललो ना तरी आवाज आपल्याला येणार. हा हॅलो हॅलो बघा येतंय ना. हा, येतंय ना. तर पांड्या, तर तुला हा माईक बघून तुला काय वाटतंय? या माईकाबद्दल काय प्रॉब्लेम असाल माईक मध्ये? काय जण पाडे उभे करायला गंडवला वाटते. यार जाव्याने कोणीतरी गंडावलाय नाही. आधी मुंबईचा कोण आहे तो काही ते हान नाही तर काय साफ टाकीन बोलू. उपडा. तू बरं पांड्याचं आपण मत ऐकलंय. तर प्रत्यक्ष पियुष दिवेकर पियुष दिवेकर प्रत्यक्ष तुम्ही त्यावेळी आता माईक घेता चालू करायचा प्रयत्न आणि प्रयत्नात आणि समजा आपल्याला तो चालू करताय का नाही. काय बाबू काय प्रयत्न चालू आहे? देवलन जायचं तो अरे होईल देवलान तुला. जायचं तो बिगरल. तो परत मला वाटतं 550 मधला 50 रुपये कट होती. नाव काय आहे नाही. तर बघू शकता मित्रांनो आपले प्रयत्न किती चालू आहेत मजबूत. बघा, मजबूत आणि हा पारस दिवेकर. ही आपली कट्टर गँग. तर फायनली कट्टर गँग चालले मोरबा देवलात. आणि बस, लय कालो काय समोरचा काहीच दिसत नाही. काल चालली तो पण सांग. मोरबा देवला का चालले मित्रांनो? रील्स बनवा चला. मित्रांनो आपण छोट्या छोट्या रील्स बनवणार आहोत आता मोरबा देवलात जाऊन. मोरबा देवलात आम्ही चाललो खास रील्स बनवण्यासाठी आणि गरबा करण्यासाठी. आमचे मोरबा देवलात पण देवी आहे नवरत्न असते 9 दिवस. 9 दिवस. तर तुम्ही पण या बघून जा. बघून हॉटेल जा. सुरेखाला कसं भेटता तसं आमच्या आमचे पण मोरबा देवलाला भेट भेट करून द्या. जा. तुमचा नक्कीच मन प्रसन्न होईल. प्रसन्न झालं. एक दिवस येऊन बघा. एक दिवस येऊन बघा. चिकन रन 500 ला भेटतं. आपल्याकडे इथं 500 200 आपल्या गेटवर तेच 500 रुपये भरून आमच्या इथं या तुम्ही आणि आमच्या ह्या वातावरण बघा सकाळ येऊन आणि तिथं मन प्रसन्न होते का नाही ते तुम्ही चेक करा. जर नाही झालं तर दुसरी फेडून नका येऊ. हा पैसे रिटर्न. मला वाटतं मित्रांनो आम्हाला रोड काय दिसत नाही. त्याच्यामुळे आम्ही आता तुम्हाला समोरचा दाखवतो कार्यक्रम. अरे हे बघा तुम्हाला दिसतंय का बघा. एवढा अंधार आहे आमच्याकडे टॉर्च नाही काय नाही. काय नाही मित्रांनो थांबा. थांबा काय आपल्याला काहीतरी मेन माणूस दिसलाय. मला वाटते काय आहे इथं. सगळे टॉर्च मारा टॉर्च मारा. प्रत्यक्ष पहा. पहा कुठे दिसत. अरे हा बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा. अरे बाबा 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 हा बघा मित्रांनो. हा बघा काय आहे. डायनासॉर बघा मित्रांनो. पला मित्रांनो डायनासॉर आपल्या अंगावर आला. आईची घाण. डायनासॉरची आग तुझ्या कुठं लागली मित्रा? अरे बाबा काय सांगणार जे आयला कुठं लागले ना कुठं नाही. पलायची घाय हो माझी. तुझा बोता बोलता बुजला. बुजला नाही ते काय एक साईडने तर क्रीम लावायला लागत जाऊन. तर मित्रांनो ह्याच्या बोचाला चटका भेटला ते डायनासॉरने आग फेकली. तर पियुष काय रे कंटाळलास का काय माहिती? माईक पाठी तर राहिला मित्रांनो गेला. माईक पाटील आला माणूस पुढे आला. मी मध्ये पाहिजे. तू तिकडे तर मित्रांनो फायनली आपण आपल्या गेट जवळ पोहोचलेलो आहोत. तर गेट पासून अजून आपल्याला 1.5 किलोमीटर आतमध्ये जायचं आहे. तर तुम्हाला आम्ही गेट दाखवणार आहोत. हा बघा छोटा छोटासा. आणि हा आपली शमशान भूमी. जाना पडेगा एक दिन शमशान. हे देखो शमशान देखो शमशान. हे हा शमशान आहे. हा शमशान आहे आमचा. आणि हा गेट आहे आपला देवीचा. गेट बंद आहे. मित्रांनो गेट हा बंद आहे. तर आपण छोट्या गेटने जाणार आहोत. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपण छोट्या गेटने फायनली आतमध्ये आलेलो आहोत. तर आपली पलटण गँग पण आतमध्ये येणार आहे. आता बघू शकता 3 4 5 9 पाव सबस्क्राईब. हा चला फायनली आपण आता गेटच्या आतमध्ये आलो. आता आणि पुढे जाणार आहोत. नंतर मग इथं जरा हे करू इलेक्शन करू. इलेक्शनला वोट द्या तुम्ही आम्हाला
आणि आम्हाला फायनली सबस्क्राईब करून आम्हाला लवकर लवकर व्हायरल करा. वोट द्या, हा. 2 नंबरला बसवा आम्हाला 2 नंबरला पोचवा. कारण 1 नंबरचा सपना नाही आमचा. आमचा 1 नंबरचा स्वप्न नाही बोलतं. अंबानीच्या खाली जाणार आम्ही. ए मा- आता अंबानीचं सिक्रेट पण सापडलाय. पंकज दाखव अंबानीचं सिक्रेट आमिर होने का. तो ओम्या तू दाखव आमिर होने का तरीका. हे देखो मित्रांनो अंबानीचा आमिर होने का तरीका. तर मित्रांनो आपली व्हिडिओ पाडणार आहे ती पण तुम्ही नक्कीच लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण नक्की करा आवडल्यास व्हिडिओ. मित्रांनो इथं चिखल जाम आहे. आमचं पाय भरलं चिखलानी. आजारी पण आम्ही चालता तुमच्यासाठी खास. हा गार्डन तो आहे का जिथं आम्ही 2 वर्ष अगोदर कबड्डी खेळण्यासाठी यायचो मित्रांनो. तर हीच गँग घेऊन आम्ही कबड्डी खेळायचो त्या पुढल्या मलशीवरती. दिसणार ना मलशी, कारण का आता कालो काय उद्या सकाळी उजेड येईल तेव्हा तुम्ही नक्की येऊन बघा. कारण का आम्हाला सकाळी टाईम नसतं म्हणून तुम्हाला सांगते. पत्ता वावे मल्यान रोड मोरे आणि यशिव तर बक्षीव आणि वावे मल्यान रोड मोरे आणि खाली स्मशानभूमी विचारून मोरबा देऊळ विचारायचा आणि इथं मलशीवर यायचा. तर ही आपली गँग जायत आहे पुढं 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 हॅलो हॅलो. तर मित्रांनो देवलात सुद्धा लाईट नाही लावले आमच्या पाटलांनी. मला वाटतं काहीतरी प्रॉब्लेममुळं काहीतरी कारणास्तव आपली लाईट बंद ठेवलेली आहे देवलातली. तर मित्रांनो आता आपण जाणार आहोत देवलात आणि बघू जर लॉक असेल तर आम्ही सगळं लाईट लावून तुम्हाला नक्कीच देऊळ दाखवू. आम्ही किती सुंदर दिसतो तो नाईटला. दिवसाची तर भरपूर माणसांनी बघितला आहे पण नाईटला पण तुम्ही बघा किती सुंदर आहे तो देऊळ आमचा. लाईटला येऊ नका कारण लाईट नाही आहे. नाईटला तुम्ही येऊ नका कारण का दिवसाचीच या. तर नाईटला आम्हालाच परवानगी आहे, तुम्हाला परवानगी भेटते का ना सांगता येत नाही. भेटेल पण लाईट नाही. तुम्हाला भेटणार नाही मला वाटते. तर मित्रांनो ओम्याला वाटते का चेष्टा. अरे आम्ही केलं इथं रस्ता. मग आता निल्या दाखव तुम्ही कसा केला रस्ता. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही काय रस्ता केलाय. सुंदर अशी एक पायरी आणि चिकन पाईप पण बघा किती मजबूत लावले ते बघा. सुंदर सुंदर पाईप. परला तर खोल दरीत 40 फूट खोल दरी आहे. मला वाटतं मित्रांनो आपले मोरबा देवलात आलेलो होतो वरती पण लाईट नाही. लाईट आपण पेटवणार होतो आज गेल्यावर. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आपले हे छोटे देव आहेत खालती. इथं आपण आई एकविराचं मानपान देतो, सॉरी मोरबा देवीचा मानपान देतो आपल्या देवलात. तर मित्रांनो मला वाटते आपला येऊन काय फायदा नाही झाला आहे कारण का लाईट पण नाही आणि मला वाटतं लॉक लावला आहे. तर माझ्या मित्राने जाऊन बघितलं तर लॉक आहे. तर तुम्ही दिवसाची नक्की या, दिवसाची लॉक नसतो. तर बघू शकता आपण मोरबा देवलात आलेलो आहोत पण काय कारण असतं लाईट नाही आहे. घंटीसुद्धा वाजवलेली आहे आपल्या मित्रांनी आणि सुरुवात केलेली आहे. साईडला सुंदर असा समुद्र किनारा आहे. तर मित्रांनो फायनली आपण देवळात आलेलो आहोत बघू शकता. मित्रांनो आपला येऊन काय फायदा नाही झाला. तर लाईट काय पेटली नाही देवळातली. तर आपली सर्व पलटण चाललेली आहे पुन्हा एकदा घरी. तर तुम्ही बघू शकता आपली पोरं नाराज होऊन घरी जात आहेत. सर्वजण नाराज झालेत खूप कारण का देवळात येऊन हवं तसं एन्जॉय करायला नाही भेटला. कारण का तर लाईट नव्हती. लाईट काही कारणास्तव बंद ठेवली. त्यामुळे तुम्हाला जर यायचं असेल तर प्लीज मित्रांनो दिवसाची या, रात्री प्लीज येऊ नका नाहीतर आमच्यासारखा पस्तावायला होईल. मग अशी जी पोरं होती जे आम्ही भूत करत होते त्यांना पण पस्तावायला झाला. ते पण गेले नाईटला आलेले. त्यामुळं भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज. तर व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.